चलो उतरो उतरो, उतरणार आहे उतरणार. चला 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 मित्रांनो, इकडनं ही एंट्री आहे आणि इकडं परत तिकीट काढावं लागणार आहे. गाईडचे 50 रुपये बोलत होते. इथं तिकीट आहे. इकडून एक एंट्री आहे का? कुठनं इकडनं जायचं आहे की इकडनं नाही आतमध्ये वगैरे तिथं बाळांनी. चलो. विषय असा आहे की 50 रुपये पर हेड घेता येते गाईडचे. तर आम्ही असं ठरवलं की आपण त्यांचा पिछा करू. इकडनं चला, थोडा डिस्टन्स ठेवून. इकडनं जाऊ. कशाला जाऊ आहे क्लॉकवाईज. आपण त्यांना फॉलो करून आपण. अरे हो मेरे, पहिले बघून घ्या सगळं, वापस गेला का तुम्ही घरी युट्यूबवर बघून घ्या. लय मोठा आहे रे, बाहेरून किती मोठं दिसत होतं. हा तळ्याचं तळ आहे, बघून घ्या. चला फ्रेश वॉटर. तर हे खारं पाणी नाही आहे, ड्रिंकेबल वॉटर आहे. वॉटर रिझर्व. पण खूपच हिरवं आहे, शेवाळ आलाय सगळं. गाईज मी ऐकलेलं आहे, उडी मारली तरी आपण बुडत नाही, कायम वरतीच राहतो. मारून बघ रे एकदा. कपडे ओले होऊन जातील माझे. 22 एकरात किल्ला आहे मित्रांनो हा. आणि आपल्याला 45 मिनिटात फिरायचं आहे. 45 मिनिटानंतर आपल्याला आपल्या बोटवर जायचं आहे, जिचं नाव आहे माडिया. बघा हे लोकांनी कसं इथं काय करून ठेवलंय. बाहेरून तो नीट दिसतोय, आतून त्याची पुरी. अरे बघ ना न्या, किती मजलीची बिल्डिंग होते बघ. मोठा असेल ना तरी तुटलं असेल ते भरपूर. नाही वरचं तुटलेलं नाही, होतच पण तरी पण भाई किती मोठं आहे बघ ना. मी बघितलेल्यापैकी चांगला, सगळ्यात चांगला किल्ला हाच वाटला. डेव्हलप केला पाहिजे ना नाही रे, उलट जसं आहे तसं लोक बघायला येतील ना. नवीन सगळं नवीन असलं तर मग काय नवीन गोष्टी. झाडं पिढ्याचं काम काही येऊन नाही. हा, थोडी स्वच्छता ठेवायला पाहिजे. वगैरे नीट आवरून. इकडं कुठं चालले वे? चल रे, गाईड मागा लागला, तो नीट नाही फिरवत. गाइड लोगे तो नॉलेज मिलेगा, ऐसे बस खंडर घुमोगे. मी म्हणत होतो तुम्हाला चांगलं त्यांच्या मागं फिरू तर शॉर्ट झाला असतो माहिती का. भाई मजा आ गया भाई. सर भाई भाई मजा आ गया. भाई पकडून ठेवा, मला जायचो खाली. हो भाई, काय हवा आहे, काय समुद्र आहे, मस्त आहे रे. बेकाल फोर्टची आठवण आली मला. एकदम गार हवा आहे ती भाई, लय मस्त हवा आहे ती. फील आहे भाई, फील आहे. खूप ट्रॅव्हल करायचंय भाई आपल्याला अजून. बघा इथं मध्ये तर सगळं खंडरच आहे, म्हणजे नुसतं झाडे झुडपं आहेत. तिथं कायच करणार बघून. असा फिरायचा मस्त साईडनी. मिडलला एकदा जायचं. त्याने आता आपल्याला राजवाडा वगैरे दाखवणार होता, राणी महल. अजिंक्य किल्ला आहे हा गाईज, अजिंक्य. आजूबाजूचा फक्त हा किल्ला राहिला बघ. आणि पडून नाही खायला. नाही पडू दे, नाही पडू दे. गाईज तुम्हाला किल्ल्याबद्दल नॉलेज पाहिजे असलं ना तर लगेच व्हिडिओ स्किप करा, दुसरा व्हिडिओ बघा. यात काय तुम्हाला नॉलेज भेटणार नाहीये. दुसऱ्या लोकांचे व्हिडिओ बघा. आम्ही फक्त व्ह्यू दाखवतोय इथला. जे आम्हाला दिसतंय ते चांगलं दिसतंय ते दाखवतोय फक्त, ते बघून घ्या. काही ना काही तर असेलच ना भाई, त्याच्यासाठी गाईड पाहिजे ना. गाईड अशा गोष्टी सांगतो ना, हे काय होतं ते काय होतं, आपल्याला काहीच माहित नाही. नजारे बघा, फोटो काढा आणि चला. पण आल्या तो एक तलाव बघितला, तो वेगळा आहे. हा एक अजून एक तलाव आहे तसाच मोठा, एकदम भरपूर मोठा आहे हा पण. किती खोल असेल रे, किती खोल असेल. अरे मासे, खूप खोल गाईज. भरपूर मासे आहेत रे. खायला काही नाही, तुमच्यासाठी काहीतरी बंदोबस्त नसतं. ओ भाई साहब. अरे ह्यांनी बोर्ड लावायला पाहिलं ते सगळीकडे, गाईडची गरजच नसती राहिली का रे. गाईड सांगा. वाढत चाललं. अरे वा, काय व्ह्यू येतोय.
साडे आलेत ते वाले असे भिंतीवर उभे किल्ला दिसतो भाई. किल्ल्याच्या कुठं बी नजर ठेवू शकतो आपण. जिथं पाहिजे तिथं बघता येते. पूर्ण किल्ला दिसतो. दरबार असल. आणि हा तलाव मोठा आहे रे. तो मोठा आहे ना. हा तलाव मोठा आहे, तो छोटा आहे. आपण त्याला जास्त त्याचा फ्रेश आहे काहीच याच्यापेक्षा. बघण्यासारखं एकदम का रे. हो गाईच तोपाच तोफा आहे इथं. तर मित्रांनो, झाला हा आपला जंजिरा फोर्ट बघून. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. जेवढा दिसला असेल तो कसा वाटला. तुम्हाला कसं वाटलं रे. एकदम मस्त. मला सगळ्यात बेस्ट आपण मला कळतंय किती डिफिकल्टी आली असं फील होत आहे. त्याच्यापासून तुम्हाला सांगतो मी. आणि गाईज One of the ॲज अ greatest स्टुडंट ऑफ PCCB पुणे मला फील नाही. मला डायरेक्ट एक्झॅक्ट माहिती आहे काय काय डिफिकल्टी झाल्या असतील काय काय नाही. कारण की लेवल ऑफ थिंकिंग रिच ऑफ इमॅजिनेशन which is provided by PCCB is unmatchable. ॲज अ फार्मर पूर्ण 22 एकरमध्ये हा प्लॉट आहे. प्लॉट नाही म्हणजे 22 एकरमध्ये असे पूर्ण अजून जर का 2 अजून वाढवले तर मग प्रवीणच्या शेतीला कुठं दाखवून जाईल. अशी टिबल करावं लागतील. टिबल तेव्हा तरी पण मॅच नाही होणार प्रवीणच्या शेतीला. 22 एकरमध्ये बनलेला जो की बऱ्यापैकी खूप सुंदर आहे. आणि इथं थोडी घाण झालेली आहे की सगळीकडे हे उकलेलं आहे. आपलं ASI झाडं हॅशटॅग ASI बघा या झाडं झुड भोगलेले क्लीन ठेवा, नाही तर फोर्ट एकच नंबर आहे. कारण की एकदम बेस्ट 25 रुपये घ्या तुम्ही. याचं काय काय करता. थोडंफार रिस्टोर केलं पाहिजे. टॅक्स पण घ्या ना तुम्ही. कारण की हा खूप भारी आहे. आणि इथं थोडे आणि जे फंड तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहे गव्हर्नमेंटकडनं वगैरे त्याचा यूज करा कुठं चांगल्या ठिकाणी. तर मित्रांनो, आम्हाला 45 मिनिटात रिटर्न फिरून यायला लावलेला परत इथं. तर आम्ही इथं परत आलो आहे, पण आता आमची बोट नाही आहे. तर बोट येऊपर्यंत इथं टाईम वेस्ट होऊन जाईल. नाही पाहिजे का कशाचा फोटो आहे दाखव. काय रे ऑक्टोपस आहे. चार दिवसामध्ये